समास 6 शुद्ध ज्ञान निरूपण. आता या समासात आत्मज्ञानाविषयी सांगितलं आहे. या समासातील ओव्या ऐकतानाच थोडा अर्थही बघूया. श्रीराम ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. मुख्य देवास जाणावे, सत्यस्वरूप ओळखावे. नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान. जेथे नाही दृश्य भान, जेथे जाणीव हे अज्ञान. विमल शुद्ध स्वरूप ज्ञान, यासी बोलिजे. ध्यानाला बसल्यानंतर डोळे मिटल्यावर आजूबाजूचे दृश्य नाहीसे होते, तरी विचार येतच असतात. कालांतराने तेही नाहीसे होतात, परंतु माझ्या मनात काही विचार नाहीत अशी जाणीव मात्र असते. अशी जाणीव असणं हे देखील अज्ञानाचंच लक्षण समजतात. तीही जेव्हा नाहीशी होते, तेच अत्यंत निर्मळ शुद्ध असं आत्मज्ञान होय. सर्वसाक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया. परी ते जाणीजे वाया, पदार्थ ज्ञान. जागृती म्हणजे जागेपण, सुषुप्ती म्हणजे गाढ झोप आणि स्वप्न, या 3 अवस्था आपण जाणतो. तुर्या ही 4थी अवस्था सर्व साक्षिणी आहे, म्हणजेच सर्व बघणारी असते. अर्थात ही अवस्था देहबुद्धीची नसून आत्मबुद्धीची आहे. मी देह याऐवजी मी आत्मा असं ज्ञान होतं. तरी यातही 2पणा असल्याने हे शुद्ध ज्ञान नव्हे. दृश्य पदार्थ जाणीजे, त्यास पदार्थ ज्ञान बोलिजे. शुद्ध स्वरूप जाणीजे, या नाव स्वरूप ज्ञान. जेथे सर्वची नाही ठाईंचे, तेथे सर्व साक्षात्व कैचे. म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे, मानूची नये. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत. म्हणून शुद्ध ज्ञान ते सतत, वेगळेची असे. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपची आपण. या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान, जाणीजे श्रोती. महावाक्य उपदेश सार, परी घेतला पाहिजे विचार. त्याच्या जपे अंधकार, न फिटे भ्रांतीचा. तत्वमसी म्हणजे ते परब्रह्म तू आहेस, ह्या महावाक्याचा उपदेश गुरु शिष्याला करतात. त्याचे मनन करावे. महावाक्याचे विवरण, हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्षांशे आपण, वस्तूच आहे. आपला आपणासी लाभ, हे ज्ञान परम दुर्लभ. जे आदि अंती स्वयंभ, स्वरूपची स्वये. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत. सद्गुरु वचन तोची धादांत, सप्रचित आता स्वतःचा अनुभव सांगतात. जे अत्यंत गहन, माझ्या स्वामीचे वचन. जेणे माझे समाधान, अत्यंत झाले. ते हे माझे जीवीचे गुज, मी सांगेन म्हणतो तुझ. जरी अवधान देसी मज, तरी आता येच क्षणी. शिष्यम्लान वदने बोले, धरिले सदृढ पाऊले. मग बोलो आरंभिले, गुरुदेवे. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म. ये विषयी संदेह भ्रम, धरूची नको. नवविधा प्रकारे भजन, त्यात मुख्य ते आत्मनिवेदन.
ते समग्र प्रकारे कथन कीजेल आता। निर्माण पंचभूते ये कल्पांती नासती यथान्वये, प्रकृती पुरुष जिये तेहि ब्रह्म होती। दृश्य पदार्थ आटता आपण ही नुरे तत्वता, ऐक्य रूपे ऐक्यता मुळीच आहे। या शेवटच्या 2 ओव्यांचा अर्थ बघूया। या सृष्टीची निर्मिती कशी होते याचं सविस्तर वर्णन पुढे येईलच, इथे थोडक्यात बघू। ब्रह्माच्या ठिकाणी मी एक आहे बहुभावे असा संकल्प निर्माण झाला। त्यातून आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी ही 5 महाभूते उत्पन्न झाली आणि संपूर्ण विश्व आकाराला आलं। हे विश्व निर्माण होतं, काही काळ टिकतं आणि कल्पांतावेळी नाहीसं होऊन ब्रह्मामध्ये विलीन होतं। अशा रीतीने सर्व दृश्य पदार्थ नाहीसे झाले की मीपणाने वागणारा मी देखील नाहीसा होतो। अशा प्रकारे परब्रह्माशी ऐक्य होतं। देह मी अशा चुकीच्या कल्पनेने माणूस भ्रमात पडतो। वास्तविक तो शुद्ध स्वरूप आहे हे सद्गुरूंच्या कृपेने कळू लागते। असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझ कायेसी रे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोची नको। आता हेची दृढीकरण वावया करी सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे। शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ हा। अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान, पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान वैराग्य भरे अंगी। परी अविद्या झोप येते भरे, भरे सर्वांगी काविरे, पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने करावी। जागृतीची ओळखण ऐकतयाचे लक्षण, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासुनी। जेणे विरक्ती सन यावे, तो साधक ऐसे जाणावे, तेणे साधन करावे थोरी व सांडुनी। साधन न मने जयाला, तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहुनी मुमुक्षु भला ज्ञानाधिकारी। तव शिष्ये केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी। याचे उत्तर श्रोतयासी, तिधले पुढिलिये समासी, सावध श्रोती कथेसी अवधान द्यावे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शुद्ध ज्ञान निरूपण नाम समासावा। श्रीराम।